एक काय दोन काय जवळजवळ 15 ते 20 दिवससुद्धा या मोदकांना काही होणार नाही. इतके छान आणि इतके खुसखुशीत असे हे मोदक तयार झालेले आहेत. आता अधिक महिना सुरू आहे, तर त्यानिमित्त मी ना तीळ, थोडेसे शेंगदाणे आणि गूळ टाकून हे मोदक बनवलेले आहेत. अगदी खमंग आणि खुसखुशीत असे हे मोदक तयार झालेले आहेत आणि ते इतके दिवस छान राहावेत त्यासाठी खूप साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यासाठी ना मी आता इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे. तो आपल्याला चाळून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर 1 वाटी रवा घेतलेला आहे. तो सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये काही कचरा असेल तर तो बाजूला निघला जाईल. आणि त्याच्यातनं चवीनुसार आपलं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि हे 4 चमचे पोहे खायचा नाश्त्याचा जो चमचा असतो की नाही, त्याने 4 चमचे मी हे तूप घेतलेलं आहे आणि अगदी कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे. आणि ते कडकडीत गरम आहे त्याच्यामुळेच मी चमच्याने अगोदर मी त्याला मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हाताने असं आपण हे चोळून घेणार आहोत किंवा मिक्स करून घेणार आहोत. आणि जसं पाणी लागेल तसं पाणी टाकून आपण हे ना छान असं हे पीठ मळून घेणार आहोत. आणि खूप सैलसर आणि किंवा घट्टसर असं हे पीठ मळायचं नाही आहे आपल्याला. चपातीपेक्षा थोडंसं घट्टसर मळायचं आहे. रवा आहे त्यामुळे त्याला फुलायला वेळ लागतो किंवा भिजायला वेळ लागतो. त्याच्यामुळे कमीत कमी अर्धा ते पाऊण तास आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता मी हे पीठ झाकून ठेवते. तोपर्यंत आपण ना तीळ आणि शेंगदाणे मी भाजून घेतलेले, ते थंड झालेले आहेत. आता मी याच्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत. शेंगदाणे अगदी पहिल्यांदा बारीक करून घेतले. त्याच्यानंतर 1 वाटी तीळ टाकून घेते आहे. ते सुद्धा मी याच्यामध्ये बारीक करून घेते आहे. आणि आपल्याला ना शेंगदाणे आणि तीळ एकदा कढई गरम झाल्यानंतर ना मंद आचेवरती छान भाजायचे आहेत, जेणेकरून ते खमंग भाजले जातात आणि आपले हे मोदक आहेत ना ते पण छान टिकले जातात. आता आपण हे मी वाटलेलं मिश्रण जास्त आहे त्याच्यामुळे थोडंसं काढून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला जसं कमी जास्त गोड आवडतं त्याच्यानुसार गोड टाकून घेतलेलं आहे आणि हे आपण वाटून घेतलेलं आहे. आता अशा प्रकारे मी हे सर्व सारण वाटून घेते आहे. शेंगदाणे आणि तीळ ते मी वाटून घेतलेलं आहे आणि छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपलं सारण ही मोदकासाठीचं तयार झालेलं आहे. आता आपण हे पीठ एकदा असं छान मळून घेऊया. हे पीठ छान भिजलेलं आहे. रवाही छान फुललेला आहे आणि रवा आपल्याला बारीकच वापरायचा आहे. जर मोठा वापरला ना तर थोडासा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे, पण शक्यतो बारीकच रवा वापरा, छान भिजला जातो. आणि हे असं आपल्याला चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे. तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ वापरलं ना तरीही चालेल. आणि अशा प्रकारे आता आपण हे एक माझ्याकडे टिफिन आहे, त्याच्या झाकणाने मी याच्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेते आहे किंवा छोटे छोटे गोळे बनवून त्याच्या जरी आपण पुऱ्या बनवतो ना तसं पुऱ्या बनवल्या ना तरीही चालतील. पण मी एक मोठी चपाती लाटून घेतली आणि त्याला असं ना एका डब्याच्या झाकणाने असं कट करून घेतलेलं आहे, म्हणजेच पुरीचा आकार दिलेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन साध्या आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. आता मी हे पारी बनवून घेतलेली आहे मोदकासाठीची. आता त्याच्यामध्ये ना आपण सारण भरून घेऊया बाबा. आणि ना याला अशा आपण कळ्या किंवा पाकळ्या पाडून घेऊया. हे पहा, अगदी जवळजवळ खूप छान अशा ह्या पाकळ्या पडल्या जातात. पीठ असं छान मळलं ना तर मग ते सैली होत नाही, घट्टसरी नाही आणि योग्य अशा प्रमाणात असेल ना हे पीठ तर छान पाकळ्या पडल्या जातात. हे पहा, एका दिशेने आधी वळवून घ्यायचं आहे आपल्याला या पाकळ्या आणि त्याच्यानंतर अशा ह्या जोडून घ्यायच्या आहेत. अगदी जसं आपण पुरणपोळीला सारण भरतो की नाही तसं भरून घ्यायचं आहे. फक्त एवढंच की त्याला आपण अशा ह्या पाकळ्या किंवा कळ्या पाडत नाही. याला अशा पाकळ्या किंवा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. वरचं जास्तीचं किंवा जास्तीचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे. आणि असं हे आपण एक हाताने छान व्यवस्थित करून ना नंतर त्याला मोदकाचा शेप द्यायचा आहे. आणि जर त्याच्या पाकळ्या जरी खराब झाल्या असतील ना तर अशा हाताने व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. हे पहा, खूप सुबक सुंदर अशी ही पाकळी तयार झालेल्या आहेत मोदकाच्या. खूप जण म्हणतात अधिक मासामध्ये 21 लाडू किंवा तिळाचे लाडू किंवा 21 तिळाचे मोदक गणपती बाप्पाला अर्पण करावेत. त्याच्यासाठीच मी हे तिळाचे मोदक बनवलेले आहेत. आणि अशाच प्रकारे मी हे सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत आणि तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम करत झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला हे मोदक सोडून घ्यायचे आहेत. गॅस मीडियम टू हायच ठेवायचा आहे स्टार्टिंगला. आणि हे पहा, अगोदर आपल्याला 1 ते 1.5 मिनटं याला अजिबात हात लावायचा नाही आहे. आणि 1 ते 1.5 मिनटानंतर ना आपण असं हे तेल याच्यावरती उडवायचं आहे, जेणेकरून खालचा पार्ट जो तळला जातो आहे ना तर तो
तळल्यानंतर आपण हा मोदक पलटा करणार, तर त्यावेळी याचा शेप किंवा मोदकाचा जो आकार आहे ना तो चेंज होऊ नये किंवा बदलू नये किंवा मोदक वेडावाकडा होऊ नये याच्यासाठी आपण याच्यावरती थोडंसं तेल सोडणार आहोत, जेणेकरून याचा जसा आकार आहे ना मोदकाचा तसाच राहील. कारण आपण खालचा पार्ट तळल्यानंतर ना मोदक पलटी करणार आहोत, तर त्यावेळी असं तळल्यानंतर थोडासा तो कडक होतो, तर मग त्याचा आकार चेंज होणार नाही, तळला जातो ना त्याच्यामुळे. आणि जर असं तेल उडवलं नाही तर तो असा वरून ना तळला जात नाही आणि मग आपण पलटा करतो त्यावेळी त्याचा मोदकाचा आकार चेंज होतो. त्याच्यासाठी आपल्याला असं हे तेल वरच्या बाजूने उडवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला मोदक असा हा पलटी करून घ्यायचा आहे. हे पहा, ज्या बाजूने तळला आहे त्या बाजूने असं, जर तळला नाही ते असं बाजू तेलामध्ये आपल्याला सोडून घ्यायचे आहे समोरच्या बाजूने. आणि अशा प्रकारे आपल्याला हलक्या हाताने मोदक छान तळून घ्यायचे आहेत. एकदम खुसखुशीत होतात. आपण रवा वापरलेला आहे आणि गरम तुपाचं मोहन आहे, त्याच्यामुळे मोदक एकदम खुसखुशीत होतात. आणि टिकतात ही भरपूर दिवस, कारण आपण मंद आचेवरती सारण सगळं भाजून घेतलेलं आहे. आणि हे बघा, आता आपले हे मोदक तळून झालेले आहेत. पहिल्यांदा तेल उडवलं ना तिथून पुढं ना गॅस मिडियम ठेवायचा आहे, म्हणजे आपले मोदक छान तळले जातात आतपर्यंत. आणि नंतर मंद आचेवरती करून लास्टला 1-2 मिनटासाठी मंद आचेवरती तळायचे आहेत, जेणेकरून आपले मोदक नरम पडणार नाहीत. आणि खूप छान खमंग आणि खुसखुशीत असे हे मोदक तयार होतात. आणि आता अशाच प्रकारे आपण हे सर्व मोदक तळून घेऊया. तुम्ही पाहू शकता मोदकांना कलर किती छान आलेला आहे, त्याचा आकार किती छान आलेला आहे. एकूण एक पाकळी मस्त अशी तयार झालेली आहे. अगदी खूप छान मोदक तयार झालेले आहेत. तुम्हीसुद्धा या पद्धतीने हे मोदक करून पहा आणि कसे झाले आहेत ते कमेंट करून नक्कीच सांगा. तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.